सगळे डोके वाटते वा पोरीला तो पण केक नव्हता भेटला तिथं कोणता तरी होता तो घाला पुष्टाने घाला तिथं होता सावली दोषाची आवडी मोठी फॅमिली आहे कधी मुलं आहेत कधी मुलगी आहेत बघ कधी नमस्कार मित्रांनो, नाव माझं प्रतीक तळे आणि आजच्या नवीन तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आज आमच्या सचिन अंकलच्या पोऱ्याचा बड्डे आहे। सचिन अंकल म्हणजे आमच्या पप्पाच्या मामाचा पोऱ्या आणि त्याच्या पोऱ्याचा बड्डे आहे। तुम्हाला बड्डे बॉय दाखवतो थांबरे बड्डे बॉय आणि त्याचे वडील आणि मम्मी त्यांची तुम्हाला बड्डे दाखवतो म्हटलं कसा काय आहे ते। आणि आमचा नाता म्हणजे पप्पाच्या मामाचा मुलगा आणि त्यांचा मुलगा तर त्याचा बड्डे ब्लॉग बघितला तुम्ही आणि एन्जॉय करा आजच्या ब्लॉगला। बरेच दिवस ब्लॉग पण नाही आले आपले। आणि आजीबाई बड्डे बॉयची काय म्हणणार तुम्ही? बड्डे आज कसं काय? हॅपी बर्थडे। इथे तयारी चालू आहे होऊ शकता तुम्ही आज असतं ना ब्लॉग मध्ये। बोला आता काय बोलायचा बोल ना काहीतरी बर्थडे आहे ते काहीतरी असं काय तुमची सोन्याची ओरिजिनल कुठे आहे? हे यस वर्ड ते माझ्या नावाने येतात। हे सोन्याची कुठे आहे तुमची? चोरीला गेली। एवढे जण इथे जमलेत आणि मेन ते नाश्ता म्हणून घेतले आणि मेन बर्थडे बाहेर आहे बघा इथं पब्लिक आहे। आरती चालू आहे आता पहिलीच असं झूम केल्या दिसतं बरं। ये तो बघ केक वाद गेलते केकला हात लावून हे तुझ्या पोरेला जे ना चुप शांती बाबा बाबा नाही ऐकत नाही आता फोटो हे सचिन अंकल इथं उभा राहा बाजू ना किती बघा हे सचिन अंकल इकडे बघ हे थांबा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे
त्याला खूप केक तो अर्धा खपला बी आहे ना दुसरा तो काय एक केक बघा अर्धा खपलेला आहे बघा. आल्या पहिले केक घेतले डायरेक्ट घराने येऊन हा तसा मिनी पण घेतले पण मी का आधीच आले दुसरा पीस घेतलेला आहे. तुला पोऱ्या बघ गाडी चोरतोय माहित अजून दिली पण नाही कोणी. यानं जेवायला कोणी विचारी नाही केक को बी लागल्या सगळ्या काही नाही यांना जेवायला विचारीच नाही कोणी जेवा म्हणून कवरा केक घेतले अजून खावा मी जेवायचं नाही का तुम्हाला जेवू पण उद्या कोंबडा खाऊ आज व्हेज आहे म्हणून का. आपली ऑफिस गँग बघा ऑफिस गँग अरे बहिणीशी जेल्या जा वरती पटकन जा पटकन बघा सेम दिसतं बघा चारी पण वलखा या ना सोनू दे सोनू घेतले कपडे घेतले या बघा कशा तीन सेम तिला पुढे मध्ये ना उभी मध्ये अशी जुडवान आहे डायरेक्ट चिडवान. आज भूक नाही लागली आहे ना कारण का व्हेज आहे नाही तर आवडीला जेवायला गेली असते सगळ्या जणी बघा इतकं वाट बघता ना अजून. हा जेवायला चालू झाले पण तुम्ही कुठं जाता. हा 12 वाजाची वाट बघता वाटतं. कोंबडा आहे ना ठेवले तिकडे बनवीत उद्या ना तुम्ही 12 वाजताच खाल आता. या आपल्या बच्ची बहिणी कोणची बघा थोडीशी सेम दिसते तशीच. बघ कुठे बघ का या आंब तिकडे बसले बघा इकडे बघ एक या दोन बहिणीशी तिकडे बघ ना तुम्ही म्हणा इंस्टाग्राम नाही इंस्टाग्राम तू इंस्टा ओपन आहे कंची व्हिडिओ बघले तुम्ही हा सगळे कंचे एक तर सांग कंची तरी कंची भांगरेल ती हा बरोबर ते कालो का पण हा घोंगाड जा पटकन
हात जोरात लागले मी सगळे डोक्या वाटते वा तुम्हाला माहित आहे कोणता बोर आहे जेव्हाच्या टायमा जेव्हाच्या टायमा बघा हे बघा आता बघा मगाशी 4 जणी दाखवल्या आता 5 जणी बघा परफेक्ट काय बोलणार का तुम्ही आता हा एवढी मोठी तुमची फॅमिली आहे काय बोलायचंय तुम्हाला हा ते बोलतात बघ ना बोल आम्ही बर्थडेला आल्या भाषेच्या मुलाच्या हा अजून काही आम्हाला आनंद झाले हा आवडी मोठी फॅमिली आहे सांगू तर बाबा सावली जोशी आवडी मोठी फॅमिली आहे कधी मुलं आहेत कधी मुलगी आहेत बघ कधी नाती आहेत कधी नातू झाली आहे आता पण तू झालं आता हा नाचा याना बघा केक पूजे याना दिले नाश्ता मुखात खा ना निघा याने उठता केक काही लोकांचा नाही रे कापील नाही का पिझ्झा मित्रांनो मी काय केला माहिती मला पण केक नव्हता भेटला तिथं कोणता तरी होता तो घाला पुस्ताने घाला तिथं होता हलकट पुष्ट खाते यांच्या मुला पेट पूजन चालू आहे आमचा आणि हे बघा यांना हल्लीत पण जेवायला जायचं आहे रात्रीने त्यांनी काळजीनं पोटी सांगला खायला दोघंच होते जेवायला दोघं नाही ते बिर्याणी जेवलं तिथे पोरा तो जागत ना पहिल्या ना आडगा म्हणून कोंबड्यानं टाकला हा येशानी मिळूनच मी नदी खारीचं कालं मासं दिलं केरळने द्यायचं टोपं भरलेलं आहे तर मित्रांनो आता चाललो घरी ब्लॉग करतो एंड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय 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 कर बाय 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 चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तो काय नाही आला आले आत्याला पहिले तुलाच विचारत होती मग तू दादा नाही काय आला बोल आता काय बोलायचं बाय बाय करता कसं केस सुरू असं मस्त पाहिजे का ती कसं केस दाखव मुरबाडचा तो नातू नांदेलीला तो तास विजय करतात मला काय नाव माहिती आता बोलतो मजा नाही बोलते मजा नाही बोलतो दादा नाही तर मजाच नाही होत मित्रांनो ब्लॉग संपलेला आहे पण मी आता ही व्हिडिओ अशी बनवतो का आता मध्ये भिवंडीमध्ये आगरी महोत्सव झाला तर आगरी महोत्सवमध्ये मला बरीच लोक भेटली आणि फोटो पण काढले आणि भेटून पण म्हणजे सांगत पण होते मस्त ब्लॉग असतात रोज बनव आवडतात आम्हाला असं तसं तर मस्त जाम भारी वाटला तर तेव्हा मी ब्लॉग नव्हता बनवला तर बरं आता याच व्हिडिओमध्ये थोडेसे दाखवतो साईडला तुम्हाला कोण कोण भेटलेले कसे कसे बरेच जणांनी फोटो काढले अर्ध्यांनी भेटून पण म्हणजे सांगितलं असं तसं तर तेव्हा मला बोलता नाही आला सगळ्यांशी नीट का हा मस्त असाच सपोर्ट करा तर आता सांगतो की मस्त असाच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि पुढे पण मी असेच व्हिडिओ बनवत राहील आणि ट्राय करण्यात आता जास्तीत जास्त ब्लॉग यायचा आणि बस एवढंच बोलायचं आहे आणि जो नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुने लोकांनी पण जर केला नसेल तर नक्की करा आता ब्लॉग कंटिन्यू येतील थँक्यू